नागपुर के पांचपौली थाना अंतर्गत ठक्कर ग्राम इलाके में असामाजिक तत्वों के अपराधियों की ओर से गाड़ी तोड़फोड़ व दहशत फैलाने की पूरी घटना सीसीटीवी कैमरे में कैद हो गई, जिसके बाद पुलिस ने बड़ी कार्रवाई की है। वरिष्ठ अधिकारियों के मार्गदर्शन में पांचपौली पुलिस ने घटनास्थल का जायजा लिया और मामले की गंभीरता को देखते हुए त्वरित कदम उठाए। कार्रवाई के तहत पुलिस ने ठक्कर ग्राम, स्वामीनगर, नंदगिरी रोड, मूचीपुरा और खाटिकपुरा क्षेत्र में आरोपियों की बारात निकालकर सख्त संदेश दिया। इस दौरान इलाके में भारी पुलिस बंदोबस्त तैनात किया गया था ताकि किसी भी प्रकार की अप्रिय घटना को रोका जा सके। पुलिस का कहना है कि शहर में कानून व्यवस्था से खिलवाड़ करने वालों को किसी भी कीमत पर बख्शा नहीं जाएगा। फिलहाल मामले की आगे की जांच जारी है। तरी आम्हाला 11:30 वाजण्याच्या सुमारास माहिती मिळाली होती की काही 5-6 टवाळखोर मुलं ठक्कर ग्रामच्या आवारामध्ये गाड्यांची तोडफोड करत आहेत आणि दहशत माजवत होते। ही माहिती आम्हाला मिळाल्याने आम्ही आमच्या पोलीस स्टेशनचं डीबी पथक तात्काळ तिथे पाठवून आरोपींना ताब्यात घेतलं होतं। एकूण 4 आरोपी आम्ही ताब्यात घेतले होते सर्व आरोपींपैकी। त्यानंतर आम्हाला त्यामध्ये कळालं की त्यामध्ये 2 आरोपी आहेत, त्यांचा जुना रेकॉर्ड आहे आणि त्यांनी अगोदर अशाच प्रकारचे गुन्हे आणि दंगल माजवण्यासारखे प्रकार केले होते। लोकांच्या अनेक कंप्लेंट्स त्यांच्या विरोधात होत्या, पण दहशतीमुळे कोणी त्यांच्या विरोधात तक्रार द्यायला तयार होत नव्हतं। त्यामुळे या सगळ्यांचा विचार आम्ही करून आणि तपासाच्या दृष्टिकोनातून आम्ही या आरोपींना आज त्यांची जी त्या एरियामधली दहशत आहे ती कमी व्हावी आणि लोकांना कायद्याबद्दलचा जो आदर आहे तो आणखी वाढावा म्हणून जिथे त्यांनी ती घटना केली, जिथे गाड्यांची तोडफोड केली आणि दहशत माजवली, तिथेच आम्ही त्या तपासाच्या दृष्टिकोनातून त्यांची घराची झडती घेण्याच्या अनुषंगानं आज त्यांना तिथे घटनास्थळावर नेलं होतं आणि तिथे आम्ही लोकांना आव्हान केलं की कोणाला काही तुम्हाला घाबरण्याची गरज नाही। नागपूर सिटी पोलीस तुमच्या रक्षणासाठी आणि सुरक्षेसाठी कायम इथे तैनात आहे। त्यांच्या विरोधात जे काही लोकांच्या तक्रारी वगैरे असतील त्यांनी कोणालाही न भीता पोलीस स्टेशनमध्ये येऊन तक्रारी दाखल कराव्यात असं आम्ही हे आव्हान त्यांना लोकांना तिथे मीटिंग घेऊन केलेलं आहे। पण 6 ते 7 आरोपी याच्यामध्ये निष्पन्न झालेले आहेत। त्याच्यापैकी आम्ही 4 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत। यश कसार, तुषार पराते, ऋतिक ढोके, लक्की पांडे याच्यापैकी तुषार पराते आणि जो प्रतीक ढोके नावाचे आरोपी आहे त्यांच्या विरुद्ध अगोदर बरेचसे गुन्हे आणि इतर काही एजन्सी सुद्धा दाखल आहेत। तर माजवण्याचं आणि स्वतःचं तिथे वर्चस्व प्रस्थापित करण्याचा या लोकांचा आरोपींचा मुख्य उद्देश होता। चालूच आहे, पुढे आणखी काय कारणं करतात।